ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांच्या एका महत्त्वाच्या पैलूवर बोलणार आहोत. त्यांचे पूर्ण योगाचे मूलभूत साक्षात्कार यावर आधारित, म्हणजे पूर्ण योगातील 3 मुख्य साक्षात्कारांवर आपण चर्चा करूया. हो, आपला प्रयत्न राहील की या संकल्पना जरा सोप्या करून समजून घेण्याचा. अगदी बरोबर. आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की म्हणजे श्री अरविंद इथे केवळ तात्विक मांडणी करत नाहीत. नाही, तर ते गहन परिवर्तन घडवणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवांबद्दल बोलत आहेत. हे अनुभव या योग मार्गाच्या अगदी केंद्रस्थानी आहेत. बरोबर. पहिला टप्पा तो आहे चैत्य परिवर्तन. यात म्हटलंय की संपूर्ण भक्ती ही हृदयाची मुख्य प्रेरणा बनते आणि विचारांची स्वामिनी होते. याचा नेमका अर्थ काय? म्हणजे केवळ भावनिक असण्यापलीकडे आहे हे, बरोबर? हो, अगदी. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. इथे भक्ती म्हणजे केवळ एक भावना नाहीये. अच्छा. तर ती आपल्या अस्तित्वाचं, आपल्या जगण्याचं नियंत्रण करणारी शक्ती बनते. ओके. आपलं हृदय जे अनुभवतं तेच आपल्या विचारांना आणि मग कर्मांना दिशा देतं. म्हणूनच पुढे असं म्हटलं आहे की जीवन आणि कर्म हे श्री माताजींच्या, म्हणजे ती डिवाइन मदरची संकल्पना, हो, आणि त्यांच्या उपस्थितीच्या जाणीवेत एका सततच्या एकत्वामध्ये घडायला लागतात. हा एक प्रकारे अस्तित्वाच्या मूळ गाभ्यात होणारा बदल आहे. म्हणजे हृदयापासून सुरू होऊन विचारांवर आणि कर्मांवर परिणाम होतो. या परिवर्तनाची पुढची पायरी कोणती? पुढची पायरी आहे उच्चतर चेतनेचं अवतरण. उच्चतर चेतना. हो, यात शांती, प्रकाश, शक्ती या गोष्टी वरून खाली, म्हणजे आपल्या डोक्यातून हृदयातून खाली, म्हणजे शरीरात. हो, संपूर्ण अस्तित्वात, शरीरात उतरायला लागतात. आणि इथे श्री अरविंदे खूप विलक्षण गोष्ट सांगतात. काय? हा अनुभव शरीराच्या अगदी पेशींपर्यंत पोचतो. पेशींपर्यंत? हे खरंच खूपच वेगळं आहे, कारण अनेक मार्गांमध्ये तर शरीरापासून दूर जाण्यावर भर असतो, नाही का? बरोबर. इथेच तर पूर्णयोगाचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. इथे उद्देश केवळ मानसिक किंवा आत्मिक उन्नती नाहीये, तर भौतिक अस्तित्वाचंही रूपांतरण आहे. म्हणजे शरीराचं सुद्धा? हो. उच्चतर चेतनेनं फक्त मन नाही, तर संपूर्ण शरीर, अगदी पेशींपर्यंत भारावून टाकणं, हे पृथ्वीवरचं दिव्य जीवन जगण्याच्या उद्दिष्टाकडे नेतं. आणि ह्या शांती, प्रकाश, शक्ती? हो, ते त्या उतरणाऱ्या चेतनेचे अविभाज्य पैलू आहेत. म्हणजे आधी हृदयाचं परिवर्तन, मग उच्च चेतनेचं थेट शरीरात अवतरण, यानंतर तिसरा साक्षात्कार कोणता येतो? हा तिसरा साक्षात्कार म्हणजे सर्वव्यापी, अमर्याद, एकमेवाद्वितीय अशा ईश्वराची किंवा श्रीमाताजींच्या तत्वाची फक्त अनुभूती नाहीये. फक्त अनुभूती नाही, मग काय? तर त्या अनुभवात, त्या अनंत चेतनेमध्ये सतत वास्तव्य करणं. वास्तव्य करणं? हो, सर्वत्र अनंतत्वाने वसणाऱ्या त्या सत्यात स्वतःला अनुभवणं. त्या अनंत चेतनेमध्ये वास्तव्य करणं म्हणजे हे केवळ जाणणं नाही, तर ते असणं झालं. अगदी तसंच. म्हणजे बाहेरून ईश्वराला पाहण्याऐवजी त्या एकत्वाचाच भाग होऊन जगणं. बरोबर. दृष्टिकोन एकदम बदलून जातो, द्वैत उरत नाही. सर्वत्र पसरलेल्या त्या एकत्वाला केवळ ओळखणं नाही, तर त्यातच स्थिर होणं, त्यातच जगणं, हे जाणीवेची एक पूर्णतः वेगळी पातळी आहे. थोडक्यात आपण आज श्री अरविंद यांच्या पूर्ण योगातील 3 मूलभूत साक्षात्कारांवर बोललो. हो. पहिलं म्हणजे हृदयातील भक्तीतून सुरू होणारं चैत्य परिवर्तन. बरोबर. मग शांती, प्रकाश, शक्तीसह उच्चतर चेतनेचं थेट पेशींपर्यंत अवतरण. हो. आणि शेवटी सर्वव्यापी ईश्वरी एकत्वाचा अनुभव घेणं आणि त्यातच वास्तव्य करणं. अगदी. हे तिन्ही मिळून एकात्मिक परिवर्तनाचं चित्र उभं करतात. यात हृदय, मन आणि शरीर सगळंच समाविष्ट आहे. आणि अंतिम उद्देश हाच की सतत त्या दिव्य संपर्कात, त्या एकत्वाच्या जाणीवेत जीवन जगणं. मूळ लेखनात ह्यांना साक्षात्कार असं म्हटलंय. हे केवळ बौद्धिक आकलन किंवा नुसता विश्वास नाहीये. बरोबर.
धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.